तर आपण पुढे वळतोय। विधानसभेच्या तयारीसाठी भाजपचं हे अधिवेशन असल्याचं कळतंय। तर भाजपचा विधानसभेसाठीचा रोड मॅप या दरम्यान ठरवला जाणार आहे। विरोधकांच्या नरेटिव्हवरती सुद्धा भाष्य केलं जाणार आहे। तर भाजपचं पुण्यामध्ये हे महाअधिवेशन होईल। विधानसभेसाठी भाजप रणशिंग फुंकणार आहे। अमित शहा नेत्यांना मार्गदर्शन करणार आहेत। या दरम्यान हे संपूर्ण संमेलन जे आहे ते सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार अशी माहिती हाती येते। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याकडून। राहुल, आज भाजपचं महाअधिवेशन पार पडणार आहे आणि या दरम्यान अमित शहा संबोधित करणार असल्याचं कळतंय। कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे असू शकतात या संपूर्ण संमेलनात? खर तर लोकसभेच्या निकालानंतर राज्यात महाराष्ट्रात खास करून विधानसभेच्या निवडणुकांकडे सगळ्यांचंच लक्ष लागले। लोकसभेचे निकाल लागल्यानंतर आपण बघतोय की रेलचेल जी होती, भाजपचा कार्यकर्ता कुठेतरी बॅकफुटवर पाहायला मिळत होता। कारण लोकसभेत आलेले धक्कादायक निकाल आणि याच बरोबर महाराष्ट्रात भाजपचा कमी झालेला आकडा, मात्र या सगळ्याला चार्ज करण्यासाठी कुठेतरी महाराष्ट्रात भाजपचं हे महाअधिवेशन आज पार पडते। एकंदरीत बघितलं तर संपूर्ण यंत्रणा जर बघितली तर बऱ्यापैकी भाजपनं आज राज्यभरातला प्रत्येक पदाधिकारी असेल, नेता असेल, प्रत्येकाला इथे एकवटलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅनर जे आहेत ते महत्त्वाचे बॅनर जे आहेत ते लक्ष खेचून घेत आहेत। व्हा तयार करू विजयाचा एल्गार, म्हणजेच लोकसभेच्या निवडणुकांनंतर विधानसभेला महाराष्ट्र आणि हरियाणा पहिला टप्पा, पहिली लिटमस टेस्ट राज्यातली म्हणावी लागेल। आणि महाराष्ट्रात जर भाजपनं आपला करिश्मा कायम ठेवला तर मात्र लोकसभेच्या निकालाअंती देखील महाराष्ट्रात भाजप एक हाती पुन्हा एकदा वर्चस्व दाखवू शकेल। आणि अशाच पद्धतीची व्यूहरचना, रणनीती जी आहे ती आज पाहायला मिळेल। एकंदरीत बघितलं तर मागच्या काळामध्ये बसलेलं फेक नेडूचा धक्का असेल आणि त्यावर तयार केलेली भाजपची यंत्रणा असेल। काल आपण बघितलं की भाजपनं पहिल्यांदाच प्रत्येक ठिकाणी वेळेनुसार महत्वाचे प्रवक्ते, राजकीय नेते हे प्रत्येक फेक नरेटिव्हवर भाजपनं दावा केला की जो विरोधकांचा दावा असेल तो त्याच वेळी खोडून काढला जाईल। आणि त्यासाठी जी यंत्रणा कामी लागली, अर्थात 11 वाजल्यापासून या महाअधिवेशनाला सुरुवात होईल। केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य म्हणून ज्यांची ओळख आहे अमित शहा, या संपूर्ण कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। आणि एकंदरीत आजपासून असं म्हणायला हरकत नाही की विधानसभेच्या संपूर्ण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणशिंग फुंकलं जाईल, यात कुठलाही दुखावत नाहीये। स्टुडिओ जी अपडेट घेत राहणार आहोत।